कमी देवा काही नेने गायनाचे उडे आपुल्या छंदे मनाची आनंदे आवडीने लाज भय शंका दुराविला मान नकळे साधन या परते गायनाचे उडे आपुल्या छंदे मनाची आनंदे आवडीने तुका म्हणे आता पुल्या सयासे अम्मा जगदीशे सांभाळावे गायनाचे उडे आपुल्या छंदे मनाची आनंदे आवडीने विठ्ठल बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केले स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण ते जीवनोनी श्री चरण ते नमस्कारोनी आता ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा
वचनी. नमो ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. मस्तक आहे पायावरी यावर करी संताच्या यावर करी संताच्या यावर करी संताच्या. मस्तक आहे पायावरी यावर करी संताच्या यावर करी संताच्या. मस्तक आहे पायावरी या वारकरी संतांच्या प्रस्तुत प्राप्त प्रसंगी तुमच्या सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु जगत वंदनीय संत श्रेष्ठ वैराग्याचे महामेरू संत श्री तुकोबाराय यांच्या गाथ्यातील 4 चरणाचा अभंग तुमच्या सेवेकरिता निवडलेला आहे. या अभंगाद्वारे महाराज सांगतात की वैष्णवाच्या संगतीत गेल्यावर माझ्या जीवाला सुख वाटते म्हणून देवा मला आणखी काही नको. त्याच्या संगतीत गेल्यावर मनाला असा छंद लागतो की गाणे नाचणे उड्या मारणे अगदी आवडीने होते आणि त्यामध्ये गाताना नाचताना उड्या मारताना कशाचीही लाज वाटत नाही, भीती वाटत नाही, शंका वाटत नाही, मान असावा असेही वाटत नाही. यापेक्षा दुसरे काही साधन आहे असेही वाटत नाही. शेवटी महाराज म्हणतात की तुम्ही सायासाने आम्हाला सांभाळावे. हा झाला अभंगाचा सरळ सरळ भाव. आता कीर्तन संपलं की म्हणायला काय हरकत नाही. महाराज म्हणतात की वैष्णव संगती सुख वाटे जीव. आता वैष्णव कोणाला म्हणावे? जो वर्षातील एकूण 24 एकादशी व 5 पर्वकाळ ते एकूण 29 उपवास करतो ते 20 अधिक 9 29 म्हणजे वैष्णव म्हणावे. आणि त्याच्या संगतीत गेल्यावर सुख वाटते. संगती कोणाची करावी ते आपल्यावर अवलंबून आहे. मी तुम्हाला एक दृष्टांत सांगते. एका ब्राह्मण काकाकडे एक गावरान गाय होती. कसली गाय होती? आणि तिला मोजके खायला भेटत होते म्हणून ती एकदम लुकडी होती. कशी होती? आणि त्या गावामध्ये एक लठ्ठ गाय होती. आणि मग एके दिवशी ती लठ्ठ असणारी गाय त्या मरकुड्या गायकडे आली आणि म्हणाली की तू एवढी मरायला झाल्यासारखी का आहे? मग ती गाय म्हणाली अगं माझा मालक जेवढं खायला टाकल तेवढंच खाते. मग ती गावात फिरणारी गाय म्हणाली अगं तू चल माझ्यासोबत तुला भरपूर खायला देते. मग तिच्या सोबत घेऊन गेली एका बागेत आणि तिथं गेल्यावर मोकाट गाय पिकांची चांगली चांगली शेंडी खाऊन गच्च झाली आणि ही पण खायला लागली पिकांचे बुडके बुडके. आणि तोवर शेताचा मालक काठी घेऊनच आला आणि हे पाहून मोकाट गाय कुंपणावरनं उडी मारून पडून गेली. आणि हिला काय होता उडी मारता येईल का? मग मालकाने हिला काठीने खूप मारले. म्हणून महाराज म्हणतात संगतीचा परिणाम. कोणाच्या संगे सात्विक नाताळी शमेक नारळी समागम शमेक नारळी समागम शमेक नारळी समागम कोणाच्या संगे सात्विक नारळी
चलवे प्राणी समागमे चलवे प्राणी समागमे. आता मी तुम्हाला आणखी एक दृष्टांत सांगते. एकदा गंगेच्या काठी एक साधू महाराज नामस्मरण करत बसले होते. काय करत बसले होते? आणि त्यांच्या समोर खडकावर एक बगळा बसला होता. काय बसला होता? बगळा माहिती ना सगळ्यांना? पांढऱ्या रंगाचा, उंच मानेचा आणि उंच पायाचा. माहिती ना? तो बसला होता आणि तो काय करायचा? तर तो चोचीने पाणी दगडावर टाकायचा व आपली चोच घासायचा. हे ते साधू महाराज पाहत होते. तेवढ्यात तिथून एक राजा चालला होता. राजाला म्हटले, चला साधू महाराजांचे दर्शन घेऊ. एखादा मंत्र दिला तर आपण जप करू. मग तो राजा तिथे गेला आणि साधूला नमस्कार केला. परंतु साधूचे लक्ष कोठे होते? साधूचे लक्ष त्या बगळ्याकडे होते. आणि साधू महाराज सहज म्हणाले, घस घस घशी ऊपर डाले पानी, तेरे मन में क्या है वो मैंने जानी. बगळा आपली चोच मासे पकडण्यासाठी घसत होता. परंतु राजाला म्हटले, साधूने आपल्याला मंत्र दिला काय की. मग राजाने तो बैठकीसमोर लिहून लावला. आणि इकडे राजाची राणी आणि प्रधान या दोघांचे प्रेम होते. म्हणून प्रधानने नवऱ्याला सांगितले होते की तू सकाळी राजांची दाढी करायला राजवाड्यात गेला की राजांचा गळा कापू. मग मी तुला खूप धनद्रव्य देतो. काय देतो? धनद्रव्य. आणि मग तो यावर न्हावी तयार झाला आणि दुसऱ्या दिवशी राजाची दाढी करायला राजवाड्यात गेला आणि त्यांच्या समोर बसला आणि आपला वस्त्र घेऊन हातातील दगडावर घासू लागला. तो दगडावर पाणी टाकायचा व आपला वस्त्र घासायचा. मग राजाचे लक्ष सहज भिंतीवर लावलेल्या पाटीवर गेले. कशावर गेले? आणि राजा म्हणाला, घस घस घशी ऊपर डाले पानी, तेरे मन में क्या है वो मैंने जानी. हे ऐकून न्हावी घाबरला आणि राजाच्या पाया पडू लागला. अहो मला माफ करा राजा. राजा म्हणाला, का? अहो राजा, माझ्या मनात काय आहे ते तुम्हाला कळले आहे. मग राजा म्हणाला, आता तू सांग तुझ्या मनात काय आहे ते. मग न्हावीने सारा म्हणतात राजाला सांगितलं. म्हणून संतांच्या सहज बोलण्याने राजाचा जीव वाचला. सहज बोलणे हीच उपदेश. सहज बोलणे हित 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 उपदेश. करुणी सायस शिकवीती. करुणी सायस शिकवीती. बोलणे हित उपदेश. अवतार तुम्हाला राया कारणे. करुणी सायस शिकवीती. करुणी सायस शिकवीती. अवतार तुम्हाला राया कारणे. अवतार तुम्हाला राया कारणे. म्हणून आपण संतांच्या संगतीत गेले पाहिजे. हे महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात सांगा. वैष्णवा संगती. वैष्णवा संगती. वैष्णवा संगती सुख वाटती. वैष्णवा संगती. वैष्णवा संगती. वैष्णवा
संसार दुःखमुळं संसार दुःख परंतु आपण तर संसारातच सुख पाहतो. लग्न झाल्यावर सुख आहे, 2 मुलं झाल्यावर सुख आहे, म्हातारपणी आपल्याला संपादतील. पहा, नवीन लग्न झाल्यावर काय आनंद सांगावा. नवरीला म्हणावं नाव घे, काय ती नाव घेते, लांब लचक हिथून ते पार करमाळ्यापर्यंत. तुम्हाला सांगू का कशी नाव घेते ती? सांगा सांगा. जात होते, येत होते, खिडकी वाटे पाहत होते. खिडकीला 3 तारा, आणखी त्याला घुंगरे 12. पान खाते करा करा, हंडा देते पाण्याला, सुपारी देते वाण्याला. वाडा बांधला भिंगाचा, आत होता पलंग, त्यावर होती गादी, गादीवर होती उशी, उशीवर होती बशी, बशीत होता कप, त्यात होता चहा, त्यात पडली माशी. विठोबाचे नाव घेते, आज आहे एकादशी. आणि 2 मुलं झाल्यावर म्हणावं नाव घेता का हो काकू? तेव्हा काकू नाव घेतात. महादेवाच्या पिंडीवरती बेल वाहते वाकून, विठोबाचे नाव घेते, ज्ञानोबा तुकोबारायांचा मान राखून. आणि म्हातारपणी म्हणावं नाव घेता का हो आजी? तेव्हा आजी नाव घेतात. जात होते बाजाराला, बटन तुटलं बटव्याचं आणि काही नाव घेतात सत्व्याचं. आपण शिजवलेले अन्न कशासाठी असते? खायला की फ्रीज मध्ये ठेवायला? सोन्याची दागिने कशासाठी असतात? अंगावर घालण्यासाठी का कपाटात ठेवण्यासाठी? आणि कीर्तन हे कशासाठी असते? ऐकण्यासाठी का हसण्यासाठी? आणि कीर्तनात जर नाही हसवलं तर लोक म्हणतात रात्रीचं कीर्तन जरा डिमच होतं. आता कीर्तन काय लाईट आहे का? ते फुल असायला. विठाल आजकालच्या महिला तर ना खूपच हुशार आहेत. शेजारच्या गावावर ना 4 महिला कीर्तनासाठी या गावाला येत होत्या. आणि मागून एक रिक्षावाला आला आणि म्हणाला कुठे चाललात? मग त्यातील एक महिला म्हणाली अहो त्या खडकी गावाला नाही का ते लहान मुलीचं कीर्तन ते ऐकण्यासाठी चाललोय. मग तो रिक्षावाला म्हणाला अहो मी पण तिथंच चाललोय, यायचं का कुणाला? मग त्यातील एक महिला म्हणाली आम्ही 4 आहोत,
किती पैसे घेणार? तो म्हणाला एकीचे 10 रुपये म्हणजे चौघीचे 40 रुपये. मग दुसरी महिला म्हणाली, अहो आमच्या सोबत ही 4 लेकरं सुद्धा आहेत, त्यांची किती घेणार? मग तो म्हणाला, अहो त्यांना फुकट नेणार की. मग त्यातील एक महिला म्हणाली, मग असं करा की त्यांनाच घेऊन जावा, आम्ही एकटं चालत. असंच एकदा एका म्हातारीला 100 रुपये दिले. किती रुपये दिले? आणि म्हणाली, आयुष कर. आता 100त आयुष्य येते का? बाजारात गेले की 50 रुपये दाढी कटणीलाच गेले. खाली किती राहिले? आणि चहा पाण्याला 25 रुपये. खाली किती राहिले? आणि त्यात एक भिकारी आला आणि म्हणाला, अहो बाबा 5 रुपये द्या ना. त्याला 5 रुपये दिले. आणि नंतर तो भिकारी परत आला आणि म्हणाला, आणखी 5 रुपये द्या ना. मग तो म्हातारा म्हणाला, आत्ताच दिले ना. मग तो भिकारी म्हणाला की अहो बाबा आता मला नाही पाहिजे, आता मला माझ्या मैत्रिणीला पाहिजे. म्हातारा म्हणाला, हा भिकाऱ्याला पण मैत्रीण असते? मग भिकारी म्हणाला, अहो बाबा तिच्यामुळे तर मी भिकारी झालाय. आता त्या बाबांकडे किती रुपये राहिले? 20 रुपये राहिले. आणि मग पुढे गुलाबजामुनचं दुकान दिसलं. बाबाला वाटले म्हातारीला घरी गुलाबजामुन घेऊन जावे. मग तो तिथे गेला आणि दुकानदारीला विचारलं, ए दुकानदार, 20 रुपयाचे किती गुलाबजामुन दिले? तो म्हणाला, अहो बाबा 4 येतील. मग तो म्हातारा म्हणाला, बर 20 रुपयाचे 4 गुलाबजामुन, मग पाक किती रुपयाला येईल? मग तो दुकानदार म्हणाला, अहो काका पाक फुकट मिळेल. मग तो म्हातारा म्हणाला, मग असं करा की पाकच ते तुमचे गुलाबजामुन राहू दे तुम्हाला. विठाला आता बघा, काही लोक अशी असतात ना की विचारूच नका, इतके मूर्ख असतात ना. असंच आम्ही एकदा बाहेरगावी कीर्तनाला चाललो होतो. गाव जरा नवीन होतं म्हणून तिथून एक माणूस चालला होता. त्याला विचारलं, ओ काका, सकाराम पाटलांचं घर कुठे हो? मग तो म्हणाला, थांबला आणि म्हणाला, असं सरळ जावा, पुढे 3 रस्ते दिसतील. पहिला रस्ता सोडा, दुसरा रस्ता सोडा व तिसऱ्या रस्त्याने जा. तिथे गेल्यावर 3 बंगले आहेत. पहिला बंगला सोडा, दुसरा बंगला सोडा व तिसऱ्या बंगल्यात जावा. आत गेल्यावर 3 खोल्या आहेत. पहिली खोली सोडा, दुसरी खोली सोडा व तिसऱ्या खोलीत जावा. त्यात 3 कपाट आहेत. पहिलं कपाट सोडा, दुसरं कपाट सोडा व तिसरं कपाट उघडा. त्यात 3 कप्पे आहेत. पहिला कप्पा सोडा, दुसरा कप्पा सोडा व तिसरा कप्पा उघडा. त्यात 3 फोटो आहेत. पहिला फोटो सोडा व दुसरा फोटो सोडा व तिसरा जो फोटो आहे तो माझ्या आईचा आहे व तिच्या गळ्यात शपथ मला सकाराम पाटलांचं घर काय माहित नाही. अशी जर माणसं भेटली तर आपल्याला आनंद होईल का? खरा आनंद कोठे आहे तर तो फक्त परमार्थामध्ये आहे. हे महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात गायनाचे आपुनिया चंद्र गायनाचे आपुनिया चंद्र गायनाचे आपुनिया चंद्र गायनाचे
आपुलिया जगते आए राजे मुरे आपुलिया जगते मना के आनंदे आनंदी मना के आनंदे आनंदी 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 गाया राजे मुरे आपुलिया जगते गाया राजे मुरे आपुलिया जगते आता खरी मनाची आवड कोठे आहे? जर तरुण मंडळींचा विचार केला तर त्यांना फक्त गाडी, मोबाईल आणि फिरणे यातच आहे. आपल्या लेकरांना कोणता छंद लावायचा हे आई वडिलांवर अवलंबून आहे. आपल्याला कोणता छंद लागला पाहिजे? माझ्या माझ्या मनाला गोछंद माझ्या मनाला गोछंद माझ्या मनाला गोछंद माझ्या मनाला गोछंद नित्य गोविंद 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 माझ्या मनाला गोछंद माझ्या मनाला गोछंद आता त्या भगवंताच्या नावाचा छंद लागला पाहिजे. आम्हाला तर भजन कीर्तन प्रवचन म्हटलं की लाजच वाटते. हे महाराज बघ माझ्या तिसऱ्या चरणी. लाज भय शंका दुराविला मान लाज भय शंका दुराविला मान लाज भय शंका दुराविला संत मीराबाई ही राजकन्या होती. ती लहानपणापासून श्रीकृष्णाची भक्ती करत होती. ती सकाळी उठल्यापासून त्या संध्याकाळी
माऊली सांगतात, तरी कीर्तनाचे नि नटनाचे नाशिले व्यवसाय प्रायचित्ताचे, जे नामची नाही पापाचे ऐसे केले. माऊली सांगतात, आपल्याला तर कीर्तनामध्ये नाचायची लाजच वाटते आणि नको तिथं बघा नुसता डीजेचा आवाज आला, शांताबाई शांताबाई की कसा आवाज व्हायला लागतो. विठ्ठल आता आपण भय यावर विचार करू. हिरण्यकश्यपू आपल्या नगरीमध्ये कोणालाच देवाचे नाव घेऊन देत नव्हता आणि त्याचा मुलगा प्रल्हाद तो देवाचे नाव सतत घेत असतो. म्हणून प्रल्हादाला हिरण्यकश्यपूला त्याचा राग येत होता. मग एके दिवशी हिरण्यकश्यपूने आपल्या शिपायांना सांगितले की त्या प्रल्हादाला उंच डोंगरावरनं फेकून द्या. मग शिपायांनी त्याला उंच डोंगरावरनं फेकून दिले, तरी त्याला काही झाले नाही, कारण देव राखे तया मारील कोणा, नमरे का हिंदता नमरे का हिंदता नमरे का हिंदता देव राखे तया मारील कोणा, नमरे का हिंदता हिरण्यकश्यपूने प्रल्हादाला विचारले, अरे तुझा देव आहे तरी कुठे? मग प्रल्हाद म्हणाला, सगळीकडे आहे. इरुमने काष्टी पाशाणी सकळ आहे वनमाळी जेथे तेथे. मग तो हिरण्यकश्यपू म्हणाला, या खांबामध्ये आहे का तुझा देव? मग प्रल्हाद म्हणाला, होय. खंबावरी लात मारिली दुर्जनी, खंबावरी लात मारिली दुर्जनी, हमारी लात मारिली दुर्जनी, हमारी लात मारिली दुर्जनी. समीनारायण प्रगटला, समीनारायण प्रगटला, इरुमनी काष्टी पाशाणी सकळ, इरुमनी काष्टी पाशाणी सकळ.
काशी पाचारी सकळ म्हणे काशी पाचारी सकळ खंबावरी लाथ मारली दुर्जनी खांबी नारायण प्रगटले. त्या हिरण्यकश्यपूने त्या खांबावर लाथ मारल्या बरोबर त्या खांबामधनं नरसिंह नारायण प्रगट झाले व त्या हिरण्यकश्यपूचा वध केला. विठाला आता आपण शंका यावर विचार करू. एक माणूस रस्त्याने चालला होता. जास्त ऊन होते म्हणून तो एका झाडाखाली थांबला आणि ते झाड होते कल्पवृक्ष. म्हणजे आपल्या मनात काही कल्पना आहे किंवा इच्छा पूर्ण करत असेल. मग तो तिथे बसला आणि त्याला वाटले इथं जर गार पाणी असतं तर खूप बरं झालं असतं. लगेच थंड पाण्याचा माठ हजर झाला आणि नंतर तो पाणी पिले आणि नंतर त्याला वाटले इथं जर जेवण असतं तर खूप बरं झालं असतं. की लगेच पंचपक्वान्नाचं ताट हजर झालं. मग तो जेवला आणि त्याला धुंद यायला लागली. काय यायला लागली आणि त्याला वाटलं इथं जर पलंग असता तर खूप बरं झालं असतं. लगेच पलंग हजर झाला आणि त्यावर गादी उशी तो तिथे झोपला आणि त्याला झोपले झोपले एक मनात शंका आली. इथं आपल्या मनात येईल की सगळं भेटतंय. इथं एखादं भूत असेल काय. लगेच मोठं भूत आलं आणि मग त्याच्या मनात आणखी एक शंका आली. हे मला खाणार तर नाही. लगेच त्याला खाऊन टाकलं. यासाठी आपण लाजभय शंका सोडून देवाचे भजन केले पाहिजे. अहो देवाचे भजन करायला काय काय लागतं. ना पैसा ना अडका मनी भाव पाहिजे. ना पैसा ना अडका मनी भाव पाहिजे. दुःखी पांडुरंगाचे नाव पाहिजे. पांडुरंगाचे नाव पाहिजे. पांडुरंगाचे नाव पाहिजे. आता आपण पण देवाचे भजन करू. सगळ्यांनी हात वरती घ्या. हरि हरि गोपाल कुमारी हरि गोपाल कुमारी गोपाल कुमारी
कंफ्यूजन हो तो वीडियो को एक बार और से देख लीजिएगा। तो दोस्तों अगर आपको वीडियो पसंद आया हो तो यार वीडियो को एक लाइक जरूर से कर दीजिएगा दोस्तों। अगर आप हमारे चैनल में बिल्कुल नए हो, अभी तो चैनल को सब्सक्राइब नहीं किया हो, तो भाई क्या कर रहे हो, चैनल को सब्सक्राइब कर लो। मिलता है उस नए वीडियो में, तब तक अपना ख्याल रखिएगा। म्हणून आपण देवाचे भजन केले पाहिजे। अहो आपण मनापासून भजन केले तर देव आपला सांभाळ का करणार नाही? तुकाराम महाराज म्हणतात की आम्हाला कसे सांभाळायचे ते तुमच्या हातात आहे। हे महाराज अभंगाचे शेवट। तुका म्हणी आता पुण्या जायाचे, तुका म्हणी आता पुण्या जायाचे,
क्या बात है प्रयत्न केला. आपुल्या बळे नाही मी बोलत सका कृपावंत वाचा त्याची साळुंकी मंजुळ बोलत असे वाणीशी कविता धनी वेगळाची. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काही नेने. गायनाचे उडे आपुल्या छंदे मनाची अनन्य आवडीने. लाज भया शंका दुराविला मान न कळे साधन या परते. गायनाचे उडे आपुल्या छंदे मनाची अनन्य आवडीने. तुका म्हणे आता आपुल्या सायासे आम्हा जगदीशे सांभाळावे. गायनाचे उडे आपुल्या छंदे मनाची आनंद आवडीने. मी माझ्या अल्पबुद्धीने बोलण्याचा प्रयत्न केला व तुम्ही सर्वांनी ऐकून घेतले व या कार्यक्रमासाठी सर्वांचे लाभलेले सहकार्य गायनाचार्य मृदुंगाचार्य शुभम दादा पेटी वस्तर टाळकरे विनेकरी यांचेही मनपूर्वक आभार मानते. आणि मला इथे बोलण्याची संधी दिली ते
खडकी ग्रामस्थांचेही मनपूर्वक आभार मानते आणि मला इथे कीर्तनासाठी सौजन्य दिले ते बापू मामा साळुंके त्यांचेही मनपूर्वक आभार मानते आणि ज्यांच्यामुळे आज मी इथे उभा राहू शकले ते माझे गुरुवर्य म्हणजेच माझे बाबा कुंभार महाराज. झालेली सेवा तुम्हा सर्व माता पितांच्या व पांडुरंगाच्या चरणी समर्पित करते व सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली विठ्ठल जय बोलते बोले वेणे माथोडे उत्तरे नाही विचारिला ते कारण मी आपुला तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पैकी करा. आता आजचं जे कीर्तन आहे श्रेयादिदी कुंभार एका लहान वयामध्ये एवढ्याशा छोट्याशा वयामध्ये 2 तास स्टेजवरती उभं राहून बोलणं एवढं शक्य नाही. त्याच्यासाठी पूर्वजांची कृपा असावी लागते, देवाचा आशीर्वाद असावा लागतो, संतांची कृपा असावी लागते. कारण वय तिचं पाहिलं तर खूप चिमुकली. किती वर्षाचं वय महाराज? 9 वर्षाचं वय. 9 वर्षामध्ये म्हणजे सलग ती 1.5-2 तास बोलली आहे आणि स्टेजवरती आल्यावरती 17 हात्रा म्हणायच्या ऐवजी हात्रांचे 17 असं होतं. म्हणजे तिचं ते कौशल्य तिने तेवढं लक्षात ठेवलं आणि त्याच्यातून ती बोलली. त्याबद्दल सर्व ग्रामस्थ खडकी ग्रामस्थांच्या वतीनं तिचा आभार आणि बाळाचे अशीच पुढे अजून प्रगती हो अशी आपण पांडुरंगाची चरणी तिची मागणी केली. तसेच आज सकाळी ज्यांचा नाश्ता झाला ते अनिल मच्छिंद्र साळुंके, तसेच दुपारची पंगत होती बापू दामोदर मिरगे आणि आत्ता रात्रीची जी पंगत होती ती सुखदेव मनोहर गोडगे यांच्यातर्फे झालेली आहे. तसंच उद्या संध्याकाळची असणारी कीर्तन सेवा हरिभक्तपरायण ॲडव्होकेट हरिभक्तपरायण प्राची दिदी सर्वदे खडकी आणि ज्या कीर्तनासाठी सौजन्य आहे महादेव सोपान खरात. तसंच उद्या सकाळचा नाश्ता आहे नितीन केशव वेद पाठक, दुपारची पंगत आहे सुरेश सीताराम शिंदे आणि संध्याकाळची जी पंगत आहे दादासाहेब विश्वनाथ देशमुख यांची आहे. तरी सर्वांनी कीर्तन श्रवणाचा व महाप्रसादाचा पंक्तीचा पण लाभ घ्यावा. आणि आत्ता थोड्याच वेळानंतर या ठिकाणी थोडा वेळ पंचपदी होईल आणि पहाटे काकडा होईल. काकड्यासाठी सर्वांनी हजर झालं पाहिजे, कारण या कार्यक्रमाचा जो मुख्य गाभा आहे तो म्हणजे काकडा आहे. आणि काकड्याला सर्वांनी जास्तीत जास्त लोकांनी हजर राहिलं पाहिजे, कारण हा सप्ताहामधलं पूर्ण जर पाहिला आपण तर सगळा लाभ होणारा तो काकड्यामध्ये आहे आणि कीर्तनामध्ये. तर काकड्यासाठी सर्वांनी जास्तीत जास्त हजर राहिलं पाहिजे ही सर्वांना विनंती आहे. ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम 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 ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. वीडियो को एक बार और से देख लीजिएगा. तो दोस्तों अगर आपको वीडियो पसंद आया हो तो यार वीडियो को एक लाइक जरूर से कर दीजिएगा दोस्तों. अगर आप हमारे चैनल में बिल्कुल नए हो, अभी तो चैनल को सब्सक्राइब नहीं किया हो तो भाई क्या कर रहे हो, चैनल को सब्सक्राइब कर लो. मिलता है उस नए वीडियो में, तब तक अपना ख्याल रखिएगा.